या कंपनीचा कोण बघत असेल त्यांनी आपल्याला स्पॉन्सर करा कारण मी विकत घेतले वेळ हे आणि तुमचं प्रमोशन केलंय फ्री मध्ये. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर कालची व्हिडिओ बघितली असाल तर एक माईक माझा राहिलेला, तर तो माईकच आता फोटला आणायला चाललोय. आणि माईक आणायच्या आधी थोडीफार भूक लागली तर त्यासाठी वडाळ्याला आलो. इकडे हा दुकान तुम्हाला माहीतच असेल जिथे सिंगल समोसा भेटतो. सिंगल समोसा, डबल समोसा खूप फेमस आहे. तर याच कॉलेजला होतो मी वडाळ्याला, बंशीधरला, त्याच्या समोरच आहे मी. तर पहिला जाऊया आणि आपला माईक घेऊ आणि निघू. आज 1 मे आहे. 1 मेच्या दिवशी माईकचं उद्घाटन करूया. ESTला पोचलो. डबल डेकर एकदम अँटिक मुळेवाल्या बस आल्या, एकदम होडीसारख्या वाटतात. चला आलो. आज 3रा दिवस आहे. 3 दिवस मला फिरत आहे सारखे. चला काढ आपला मग माईक काढा. काल बघितलेला आपण प्राईस बघा. आणि आजकाल जास्त डिमांडमध्ये चालू आहे. हा एकदम कॉम्पॅक्ट आहे. हा माईक आहे, हा एवढीसा, आणि तो मॅग्नेटसारखा असा चिटकावू शकतो. त्यासाठी फक्त अपडेट करतोय. चला आता अनबॉक्सिंग करूया याची आणि याचा रिव्ह्यू देऊ लवकरच. म्हणजे एक वेगळा मी चॅनल चालू करतोय ज्यावरती फक्त रिव्ह्यू वगैरे असतील. एवढे कारण आपण वस्तू घेतलेत ना मी, ड्रोन वगैरे, त्याचा कधी रिव्ह्यू दिला नाही. तर ते खास एक वेगळा चॅनल बनवून टेकचा वगैरे ऑलरेडी मी बनवलाय चॅनल, फक्त व्हिडिओ टाकले नाहीत. तर लवकरच आपण त्यावरती व्हिडिओ टाकू आणि सगळ्याचा रिव्ह्यू देत जाऊ. तरी बघूया कधी मोठा मग त्याच्यातला युट्यूबर बनतोय, जे टेक चॅनल मधला. किती महिन्यात होते आणि किती दिवसात बनतोय. त्याला पहिला ओपन करूया. त्याला तिथे पकडा. हे असं ठेवायचं वेगळं याच्यामध्ये. त्याचं असतं तर बरं झालं असतं. हे वेगळं तर सांभाळायला लागणार आहे त्याला. हा असला एकदम मजबूत बॉक्स आहे याचा. नंतर आतमध्ये हा आपण कॅमेऱ्याला लावू शकतो. म्हणजे जर DSLR वर वगैरे शूट करताय ना तेव्हा याचा उपयोग होणार आहे. नाही तर बाकी याचा उपयोग नाहीच आहे मला. ही डायरेक्ट मोबाईलला कनेक्ट करू शकतो. हे आता ह्याला वेगळं कसं सांभाळायचं असं झालंय मला. तर हा एवढीसा माईक आहे, दोन्ही साईडला सेम आहे. आणि हा त्याचा मॅग्नेट आहे. हा बघा, हा असा मॅग्नेट असणार मागे, जो आपण शर्टाला लावू शकतो. आणि समजणार पण नाही, कारण आधी मी माईक ना इकडे लावायचो, असा क्लिप करायचो. आणि आवाज जो यायचा ना एकदम पटकन इथे यायचा ना, जवळ असल्यामुळे आवाज असा खूप फाटायचा. म्हणजे जेवढा डिस्टन्स ठेवू ना तेवढा आवाज क्लिअर येतो. तर हे बरं झालं मला त्याचं. हां ओके. तर आता आपण व्हिडिओ चेक करूया की म्हणजे आता माईक कनेक्ट नाही केलेलं आहे. माईकची क्लिप काढलेली आहे त्यांनी आणि माईक इकडे आहे. फक्त मी सांगा तेव्हा तो लावणार आहे. तर आता माईक कनेक्ट नाही, तर आता आवाज कसा येतोय मला सांगा. आणि आता माईक कनेक्ट करतोय. माईक कनेक्ट कर. त्यानंतर आता माईक कनेक्ट केलेला आहे. आता माईकचा आवाज कसा येतोय, किती आवाजमध्ये फरक पडलाय, किती जोरात बोलतोय मी ते समजत असेल. आणि पंख्याचा आवाज येतोय नाही येतोय ते सांगा. आणि आता नॉईज कॅन्सलेशन ऑन करूया आपण. येस, नॉईज कॅन्सलेशन ऑन झाल्यावर इथं आधी ब्लू लाईट असते, ती ग्रीन होऊन जाते. आणि त्याच्यामध्ये वर इंडिकेटर येतो जो आपण कनेक्ट करतो ना मागे त्याच्यामध्ये. तर आता आवाज कसा येतोय ते सांगा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कसं काय असणार आहे आणि किती फरक पडला या माईकचा. आणि समजून पण येत नाही की ते माईक असणार आहे की नाही, की बटनाच्या इथे लावलं का असं वाटेल हा बटन आहे म्हणून. आणि इथे लावल्यावर आवाज जो घोगरा यायचा एकदम घर तसं नाही येणार आहे. आणि एकदम कम्फर्टेबल झालं. तर आपण असं ठेवलं आयला एक नंबर. कारण हा एवढा घेऊन फिरवायचा मला लय टेन्शन होतं. हा ही चांगली झाली. तोच कन्व्हर्टर घेऊन फिरवा. हा कारण प्रॉब्लेम असं होतं की याचा काहीच उपयोग नाही मला, कारण माझ्याकडे DSLR नाही आहे. आणि एवढं मोठं हेवी घेऊन फिरणं मला जमणार नाही, म्हणजे DSLR. आणि हे DSLRला डायरेक्ट लावायचं आहे. आणि हे वेगळं त्यांनी दिलेलं आहे. हे एकाच बॉक्समध्ये असतं तर बरं झालं असतं. जसं आधीच्या माझ्या बॉक्समध्ये होतं हे 2 माईक आणि हे त्याच्यातच असायचं. तर हे त्यांनी वेगळं दिलं आहे, म्हणजे हे वेगळं कॅरी करायला लागणार होतं.
तर आता या भावाने अचानक आयडिया दिली, ह्याच्यात ठेवून बघ होतंय का. पण ठेवताना थोडंफार व्यवस्थित ठेवायला लागणार आहे. वरती टेकते नाही टेकते नाही टेकत आहे ना. हां एकदम हां परफेक्ट बसलंय. म्हणजे ही आयडिया बरी झाली. मला तोच टेन्शन होता की ज्याला हे फिरणार कुठे घेऊन, आणि हा जर फक्त पडला तर प्रॉब्लेम होणार. त्यामुळे मला टेन्शन होतं. झालं आता क्लिअर झालं प्रॉब्लेम. आणि आता बाकीच्या ह्याच्यात काय काय बघूया त्या पाऊचमध्ये. तर आता हा दुसरा पाऊच आहे त्यांचा. त्याच्यामध्ये हा ते हे दिलंय याच्यावर असं लावतात, म्हणजे माईकवर लावतात त्याला, म्हणजे आवाज हवेचा आवाज अजून पूर्ण बंद व्हावा यासाठी. त्याची पण काही गरज नाही मला. हे लॉकेट आहे. तर हा असा अजून एक त्यांनी लॉकेट दिलाय, ज्यामध्ये किती एकच आहे की दोन आहेत. हां 2 दिलेले आहेत. पडलं तर हा यासाठी असणार आहे. तर हा तुम्हाला वाटेल असं लॉकेट आहे, तर हा पण माईकचा हे आहे, म्हणजे हा गाळ्यात घालू शकतो आपण. तर याच्यामध्ये पण मॅग्नेट आहे. हा काढायचा आहे वाटतं. हा बघा. तर हा माईकला असा चिटकवायचा आहे. चिटकला की गळ्यात घालायचं आहे. ॲडजस्टेबल आहे, म्हणजे असं वाटेल की काहीतरी गळ्यात तुम्ही असं घातलेलं आहे. माईक आहे असं समजणार नाही. हा असं त्याचा यूज आहे. असं फिरायचं म्हणजे समजणार नाही की काय यूज केलं आहे. मी जास्त करून ते मॅग्नेटवालाच यूज करणार आहे, कारण ते कम्फर्टेबल पडणार आहे मला मध्ये. तर ही पण काय मला यूज नाही आहे. जे हा ॲडॅप्टर आहे ना, जो कॅमेऱ्याला कनेक्ट करायचा आहे आपला, म्हणजे DSLRला, त्याला ही लावायची आणि माईक यूज करायचं आहे. तर कधी DSLR घ्यायचा आपण विचार केला तेव्हा हा यूज होणार आहे, बाकी असं यूज नाही. आणि याच्यामध्ये फक्त माईकचा पण हे भेटतं, म्हणजे काय बोलतात त्याला, फक्त मोबाईलचा पण भेटतं. मी दोन्ही कॉम्बो घेतलेत, म्हणजे मोबाईलचा पण आणि कॅमेराचा पण घेतलेला आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही माईक फक्त कॅमेरा मोबाईलचा घेऊ शकता. नंतर ह्याच्यात काय आहे, ह्याच्यात पण नाही, 2 क्लिप आहेत, जे क्लिप असे आपण लावू शकतो. याला पण मॅग्नेट आहे, म्हणजे टोटल 1 2 3 4 6 मॅग्नेट दिलेले आहेत. हे आहे ती क्लिप करून, म्हणजे ह्याच्यात पण मॅग्नेट आहे, मॅग्नेट लावून असं क्लिप करू शकतो. तर ह्याची पण काही गरज नाही लागणार आहे. अजून काय आहे आता ह्याच्यामध्ये, ही चार्जिंग वगैरे आहे. तर तसं पण आपण C टाईपच दिलेलं आहे त्यांनी. तर आपल्या नॉर्मल चार्जरनी पण चार्ज करू शकतो, त्यामुळे ही पण काही यूज होणार नाही आहे. तर हे सगळं सामान मला घरीच ठेवायला लागणार आहे, फक्त एवढंच फिरवायचं. तर आता ज्या वस्तू मला यूज नाही त्या डायरेक्ट बॉक्समध्ये ठेवून देतोय, आणि फक्त हा माईक आणि हा पाऊच, ज्या लागणाऱ्या वस्तू त्या फक्त या पाऊचमध्ये ठेवणार आहे. आणि हा बॉक्स घरी असणार आहे. त्यामध्ये हे जे DSLRला लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या या बॉक्समध्ये ठेवून देतोय. जेव्हा DSLR घेऊ तेव्हा विचार करू याचा. त्यानंतर अजून एक राहिलं, त्याच्या बॉक्समध्ये अजून एक होतं हा पॅकेट. तर त्याच्यामध्ये हे असे स्टिकर दिलेले आहेत. जर तुम्हाला जो माईकचा हे आहे, काय बोलतात त्याचा, माईक सिम्बॉल वगैरे जे काय आहे ते जर लपवायचं असेल तर हे स्टिकर त्यावरती लावू शकता तुम्ही. 18 दिलेले आहेत, खूप यूज होईल. पण मी जास्त नाही लावणार, कारण एवढा महागातला माईक घेतलाय तर त्याचा सिम्बॉल तर दाखवला पाहिजे. आणि जर कुठला हॉलीलँड या कंपनीचा कोण बघत असेल त्यांनी आपल्याला स्पॉन्सर करा, कारण मी विकत घेतले हे आणि तुमचं प्रमोशन केलंय फ्रीमध्ये. 4 हे आहेत, म्हणजे एक फुल चार्ज आहे. जसं जसं कमी होईल तो चार्ज कमी होत जातो. चला, हा 14,000चा फटका पडलाय आपल्याला. आणि हा पाऊच जरा चांगल्या क्वालिटीचा दिलाय त्यांनी, म्हणजे प्रॉपर असं याच्यात मला घालून फिरवता येईल असं सगळं पॅक करू, कारण हाच मला सगळीकडे फिरवायचा आहे पाऊच. असं पॅक झाला असं, ते म्हाताऱ्या लोकांची असते ना तंबाखूची पुडी, सगळं झालं करून. आणि आता निघतो घरी. आज 1 मे आहे. सकाळपासून काम केलं, म्हणजे सुट्टीच्या दिवशी मला कामं जास्त असतात. ज्यांना सुट्टी असते त्या दिवशी, म्हणजे बाकी लोकांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा मला कामं जास्त असतात, आणि जेव्हा त्यांना कामं असतात त्या दिवशी मला सुट्टी असते, म्हणजे माझ्याप्रमाणे असतं. तर आता निघतोय कामाला, आणि सगळं शूट आपला माईक वगैरे घेतला. लवकरच या नवीन चॅनलवरती आपला जेव्हा 10,000 वगैरे कंप्लीट होतील सबस्क्रायबर, तेव्हा DJI Osmoचा पॉकेट 3 कॅमेरा घ्यायचा विचार करतोय. बघूया, लवकरच घेईन, किंवा 10,000 नाही झाले, लेट झाले तर त्याच्या आधी पण घेईन. आता प्राइस त्याची खूप जास्त आहे, जेव्हा कमी होईल तेव्हा घेऊ लवकर. आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या नवीन काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आली व्हिडिओ तर त्या पॉकेट 3चीच येईल. तर भेटूया, चला बाय.